थांबा थांबा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. मी आता लातूरमध्ये इकडे बघू शकता. तुम्ही जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. तर एक तुमच्यासाठी पेंड घेऊन आलोय. ती पेंड आहे ती मक्यापासून बनवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, दूध वाढणारा तुमच्या गाईचं म्हशीचं. तर तुम्ही बघा हा व्हिडिओ. तर पुढे बघूया, तुम्हाला सगळी माहिती सांगतो. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, मी तुमच्यासाठी बरेच व्हिडिओ घेऊन येत असतो जे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरतात. तर मी आता लातूरमध्ये आहे, भाग्यशाली फूडमध्ये. तर इथे एक मक्काची पेंड आहे. तर एक युनिक कन्सेप्ट आहे, ते आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जर गायी असतील, म्हशी असतील, तुमचे जे जनावर असतील, त्याच्या दुधामध्ये वाढ होण्याची, म्हणजे जी वाढ होते ती ह्या पेंडीमुळे होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. सर नमस्कार. नमस्कार. एकदा तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव सुरवसे आकाश रमेश. मी राहणार लातूर जिल्हा, सिकंदरपूर. ओके. हां. आता तुम्ही तरुण उद्योजक आहात, युवा उद्योजक आहात. तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर हा जो तुम्ही पेंड्याचा कन्सेप्ट किंवा हे जी कंपनी चालू केली तर त्याला किती वर्ष झाली? हे मला आता 3 ते 4 वर्ष झालेली आहेत. पहिलं मी मकाचणी वगैरे बनवायचो. मग ती मकाचणीला आपण काहीतरी दुसरं वेगळं काहीतरी करू, म्हणजे जेणेकरून की पशुखाद्याची कॉस्ट कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण ही मका पेंड चालू केली. मका पेंड म्हणजे कसं, मक्याचा जो मका राहतो, मक्याचं पुल्ल जो दाना असतो, ती मोरंबी जी त्याला म्हणतात जम्स, ती जम्स पासून आपण तेल काढून त्याची पेंड तयार करतो. बर. ती जनावरांसाठी पोषक आणि एकदम सुरळीत आहे, चांगला आहे. नंबर 1 म्हणजे दुधाला 1 ते 1.5 लिटर दुधाला फरक आहे. ओके. कंटिन्यू, आणि जनावरांची तब्येत वगैरे एकदम नंबर 1 होती. म्हणजे जो पूर्ण मका नाही वापरला जातो? नाही 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 नाही. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की मक्याची डायरेक्ट पेंड. मग तो कन्सेप्ट नक्की एकदा कसं बनवतो एकदा सांगा. म्हणजे नक्की काय? म्हणजे कसं असतं, आता मका जो असतो, शेतकऱ्यापासून मका घेतो टाच मिलवाला. टाच मिल पासून काय करतो, टाच मिल त्याचं पुल्ल जम्स काढतो, नाकाड पुल्ल, जिथून आपलं मक्याचं कोंब फुटतं ना, तिथून ती तेवढं काढलं जातं आणि ते नंतर आपल्याकडे येतं. त्याचं तेल काढून त्याची पेंड तयार करतो. आणि ती पेंड तुम्ही विक्रीसाठी मार्केटमध्ये विक्रीसाठी देतो, पशुखाद्यासाठी. ओके. हे कोणत्या जनावरांसाठी उपयुक्त आहे? गाई म्हशी सर्व टोटल ए टू झेड. ए टू झेड. ओके. त्याचे काय फायदे आहेत? त्याचे फायदा म्हणजे कसं आहे, शेतकऱ्याला समजा ही 35 रुपये किलो आहे, त्याला 1 किलो मध्ये 1 किलो भिजवण्यासाठी त्याला 3 ते 4 लिटर पाणी लागते. तेवढं ते पाणी घेते. ते पाणी तेवढं घेतल्यामुळं काय होतं, जनावराला पाण्याची पूर्तता पूर्ण होऊन जाते. कॅल्शियम प्रोटीन त्याच्यात पूर्ण आहे आणि जनावराला खाण्यासाठी एकदम चविष्ट. जनावरांनी किती बी खाल्लं तर त्याला लवकरात लवकर पचन होऊन जातं. ओके. म्हणजे प्रत्येक जनावरांसाठी परफेक्ट आहे. आणि जास्त पाणी शोषल्यामुळे जनावरांच्या पाण्याची कमतरता आहे ती दूर होते. आणि खाद्य बी कमी आणि आपलं चारा वगैरे सगळंच कमी लागतं. 0 मेंटेनन्स, म्हणजे त्याला काही कॅल्शियम वगैरे जास्त द्यायची गरज नाही. त्यानं मेन काय करतं ही की हाडामध्ये ताकद देतं. जनावरांचं कसं, हाडामधूनच कॅल्शियम येतं दुधात, त्याचं ती ताकद वाढवतं पूर्ण. ओके. मग आता ही जी पेंड आहे ती प्रत्येक जनावरांसाठी उपयोगी तुम्ही म्हणताय. तर ह्या पेंडीपासून जे होणारे बेनिफिट्स आहेत ते काय काय आहेत? एक तर दूध वाढणार, एक तर प्रजनन क्षमता वाढणार, म्हणजे तुमचं जनावर काही दिवस थोडे दिवस दूध देणार की पुन्हा अजून डाऊन होणार, जनावरांची तब्येत खालावणार, ती तब्येत वगैरे अशी धष्टपुष्ट राहणार, जनावरच्या अंगावर शायनिंग येणार, एकदम जनावर निरोगी राहणार. ओके. म्हणजे शरीरासाठी एकदम पोषक म्हणून ही पेंड तुमची योग्य आहे. तर आता ही पेंड एका जनावरासाठी किती दिली पाहिजे? 1 किलो फक्त. एका जनावराला 1 किलो. ते बी 1 किलो बी त्याने खाणार नाही, अर्धाच किलो खाईल. तेवढी ती तयार होते ना 3 ते 4 लिटर पाणी घेऊन. म्हणजे दिवसाला 1 किलो ही पेंड तुमची आहे. ओके. आता ह्याचं कुठं कुठं मिळते आणि कशी कशी खरेदी करू शकतो? आता आपलं कसं आहे, जर आपल्या लातूरमध्ये आहे कंपनी, समजा आता आमचं लातूरमध्ये चालू आहे, आता जे शेतकरी वापरतात त्यांना रिझल्ट चांगला आहे. ते एकदा नेले ना दुसऱ्यांदा येतातच नेलं. कारण कसं आहे, त्यांनी काय म्हणतात, जनावरांची कॉस्ट आता आपलं कसं आहे, पशुखाद्याची कॉस्ट एकदम हाय रेट गेले, सरकी 40 रुपये किलो. मका कसं आहे, मक्याचा तुम्हाला ह्याचा बेनिफिट सांगतो की आपला मका जो राहतो चुनी म्हणायचं, ती चुनी काय करते, 1 किलो 2 किलो जनावर खाल्लं की ती डायरेक्ट शेणावाट बाहेर निघून जाते. हे तसं नाही ना, तुमच्या जनावरांना 2 किलो खाऊ दे ना 3 किलो खाऊ दे, त्याला पूर्ण पचून जाणार. म्हणजे आहार परफेक्ट आहे, त्याचं पूर्ण दुधामध्ये रिझल्ट येणार. तुमच्या दुधाची क्वालिटी येणार, फॅट वाढणार, SNF वाढणार, आणि ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे 7 ते 8%. ओके. म्हणजे ह्या पेंडेमध्ये तेलाचं प्रमाण आहे. आणि जर जास्त क्वांटिटी मध्ये घेतली तर? जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तरी आपण देऊ शकतो.
म्हणजे रेटमध्ये काय कमी रेट जास्त? मध्ये कमी करू शकतो त्याचं. ओके. आता ही जी आहे कुठं कशी मागवता येईल आणि त्याचा विषय काय माहिती सांगा. आता आमचा भाग्यशाली फूड म्हणून आहे, हम्म. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आमचा एक आहे, स्क्रीनवर दिसेल. दिसेलच. मग त्या हिशोबाने तुम्ही कॉल केल्यानंतर मग तुमची रिक्वायरमेंट कितीची आहे, किती टन, 10 टन म्हणा, 5 टन म्हणा, ती तुम्हाला दिली जाईल. ओके. ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्राच्या बाहेर पण मिळेल. ओके. आता याची डीलरशिप तुम्ही देऊ शकता का? हा, देऊ शकतो ना. ओके. त्यासाठी काय कन्सेप्ट वगैरे वेगळा काय आहे का? म्हणजे आम्ही काय करणार, तुमचा कॉन्टॅक्ट आला हम्म. तर समजा डीलरशिप माहिती आहे, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला सगळे डिटेल वगैरे पाठवणार. ओके. मग त्या डिटेलच्या हिशोबाने तुम्हाला क्वांटिटी उचलावं लागेल. ओके. म्हणजे डीलरशिप फक्त तुम्ही म्हणजे प्रत्येक राज्यासाठी देताय का कसं नाही, तालुक्यासाठी? प्रत्येक जिल्हा, राज्य, कोण काही राहू. समजा आता जिल्हा आहे, असं पुणे आहे, नगर आहे, मुंबई आहे, अहिल्यानगर आहे, उस्मानाबाद आहे, सोलापूर आहे, त्या हिशोबाने आपण देऊ शकतो. ओके. पण कमीत कमी किती? कमीत कमी तुम्हाला एक तर 10 टनाच्या पुढून तुम्हाला माल उचलावा लागेल. ओके. बरं. आता ते तुम्ही डीलरशिपचं बरोबर सांगितलं. आता लोकांना घ्यायचं असेल तर ते कुठं अवेलेबल होईल? आता समजा आता घ्यायचं जर मानलं तर तुम्ही पहिल्यांदा 2 टन 1 टनाची बी ऑर्डर देऊ शकता. आपण त्यांना ट्रान्सपोर्टने हे करू, आपण देऊ शकता म्हणजे ट्रायलला घेऊ शकता. हा, ट्रायलला देऊ शकतो. ओके. रिझल्ट 100% आहे का? हा, रिझल्ट 100%. ओके. इतर कॅटल फीड आणि तुमचं जे फीड आहे त्यामध्ये काय डिफरन्स आहे? बघा, दुसऱ्या कॅटल फील्ड मध्ये कसं असतं, कॅल्शियम बेल्शियम सगळं केमिकल वगैरे, औषध वगैरे त्याच्यात मिक्स असतं. त्याच्यात काहीच मिक्स नाही, एकदम नॅचरली आहे. ओके. म्हणजे त्याच्यात तेल निघाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही मिक्स करू शकत नाही, केमिकल वगैरे काहीच करू शकत नाही, कारण आपण तेल काढतोय. कारण तेलामध्ये हे झाल्यानंतर पुढे आपण हे होणार आहे, तेल विकलं नाही जाणार, तेल खाण्यासाठी जाते रिफायनरी, त्याच्यावर म्हणजे ते क्रूड ऑइल पासून अनेक प्रोडक्ट तयार होतात. ओके. म्हणजे याच्यामध्ये कोणतेही भेसळ नाही, जनावरांसाठी एकदम योग्य आहे. एकदम याचा साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही. ओके. तर आता ही पेंट कुणाला घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल मग? सगळ्यात चांगलंच आहे पेन घेण्यात. कसं आहे, पशुखाद्य ही दिलंच पाहिजे. चांगलं दिलं तर जनावर दूध देईल, नाहीतर नाही देणार. थोडे दिवस दूध देईल, पुन्हा कमी होईल. ओके. कसं आहे, आता आपल्याला आपण समजा गुजरात व महाराष्ट्रामध्ये म्हशी आणतो, गुजरातवरून, हरियाणावरून, पण ती काय करतात माहिती आहे का, हेच खाद्य देतात. तिकडले जनावर बघायचं धटपुष्ट असतात, काळे असे नंबर 1 चमकदार, आपल्या इथं आल्यावर थोडे दिवसच दूध देतात. ही त्याचा प्रॉब्लेम आहे की आपल्या पशुखाद्यामध्ये आपण चुकतोय. ओके. जास्त केमिकल वापरण्यापेक्षा नॅचरली वापरा. ओके. आणि प्रत्येक जनावरांसाठी हे आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर हे कॅटल फीड घ्यायचं असेल त्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सर्व माहिती पुरवतील. सर, तुम्ही खूप छान हे जे केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.